फुला, ए फुला, वय हो. झाली का पूजेची तयारी? हा होय की. समजा सामान आणलंय, आजूबाजूच्या बायकांनी मी मदतीला बोलवले. आपण ना शिऱ्याचा प्रसाद बनवूया. याड लागलं काय तुला? सत्यनारायणाची पूजा नाहीये, दैत्याचा उत्सव आहे. वशाट लागतंय प्रसादाला, कोंबडी बोकाड लागतंय. आहे का? म्हणजे खर्चात खर्च. जणू काय तू तुझ्या खिशातच देणार आहेस. अहो मग असं वशाटाचा प्रसाद करायचं म्हणल्यावरती असं किती किलो मटण लागेल हो? करा की आता अंदाज. आता वशाटाचं जेवण आहे म्हटल्यानंतर अख्खं गाव येणार गिळायला. कराच तुम्ही आता हिशोब करा करा. माझी काही मदत लागली तर सांगा. हो, मदत तर लागलच ना तुमची उत्सवाच्या दिवशी. उत्सवाचा दिवस खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता आपल्या गावावरचं संकट दूर होईल ना त्या दिवशी. काय माहिती संकट दूर होणारे का वाढणारे. ए काळीजी, वाईट जरा चांगलं बोल की. दोन बायकावाले देशमुख आहात का घरात? दोन बायकावाले देशमुख, तयारी चांगली चालली तुमची. आमची पण तयारी चालली, तुमची उत्सव करण्याची, आमची उत्सव थांबवण्याची. मजा येणार आहे उत्सवाच्या दिवशी. हा बघू की कोण मजा घेतोय ते. चिमणे, तू तर कामाला आहेस? दादा, कामाला नाहीस इथे. दोन बायकावाले देशमुख, एक महत्वाचं सांगायचं होतं. उत्सव होऊ देणार नाही मी. जामकर साहेब, आम्हाला माहितीये तुम्हाला हा उत्सव मान्य नाहीये, पण तरी निदान आर्याताईंना तरी उत्सव बघायला सोडा. गोळ्या आहात तुम्ही, हिच्या नादी लागू नका. जामकर साहेब, आता तुम्ही आमचा नाद करायचा नाही. उत्सव होणारच. हे पोरी, ये तू उत्सवाला, घे आनंद घे. कोण काय करतं ते बघू. उत्सव होणार म्हणजे होणारच. मी पण बघतो ना उत्सव कसा होतो ते. बोला बाय. चला बाय. चल. ललिता येते येते. पण ऐकतच नाही. यांना उत्सव करायचाच आहे. स्वतःच्या डोक्याने अजिबात विचार करत नाहीत. मेंदू विकले दुसऱ्याला. माझा त्या उत्सवाला विरोध आहे आणि माझ्याच घरच्या लोकांना बोलवतात. पण दादा, तू का अडवतोयस त्यांना? मुळात त्यांची श्रद्धा आहे, त्यांना त्यांचे मार्ग शोधायचे, त्यांना शोधू देत ना. पण त्याच्यामध्ये 4-5 लोकांचा बळी गेला, मुर्दे पडले, काय करणार आपण? दादा, तू काहीही कर, गाव तुझं ऐकणार नाहीये. कारण गाव आर्य जामकर नाहीये ना तुझं सगळं ऐकायला. आणि दादा, यावेळी मी पण तुझं ऐकणार नाहीये. मी उत्सवात जाणार आहे. अजिबात जायचं नाही. मुळात त्या दिवशी तू घरातून बाहेरच पडायचं नाहीस. का अडवतोस रे तू मला? मागे मोती बाबांच्या उत्सवाच्या वेळी पण तू हेच केलं. मी रडत बसले तेव्हा मला घेऊन गेला, ते पण कसा 3 मिनिट आणि 3.5 मिनिट म्हणून. आता तुला माहिती ना, मी लहानपणापासून हे असे गावाकडचे उत्सव सण नाही बघितलेले आहेत. मलाही आवड आहे, मला बघायचंय. मला काही माहित नाही, मी जाणार आहे. अजिबात जायचं नाही. दादा यार, वाद नाही घालत अजिबात. रंजे, अगं काय बोलतीयस? कसला अपशकून? कसला अपशकून? हा अरे बायांनो, अरे तुम्हाला माहिती नाही का काय झालंय ते? आता ही लाली नवीन आहे, पण तुम्ही बी अशाच बसले का? अगं पण काय झाले सांग की आता. घ्या सगळं सांगायचं यांना. अगं फुलाताई असं काय करती? त्या राक्षसाची सेवा केली आहे हिनं. मुखवटे रंगवले त्या दैत्याचे. मग आता ज्या हातानं दैत्याचे मुखवटे रंगवलेत त्याच हातानं केलेला प्रसाद देवाला चालेल का? सांगा तुम्ही, चालेल का देवाला? मग नाहीच चालणार. अशानं देव कोपला बिपला म्हणजे? हो बरोबर आहे रंजना अक्कांचं. हिच्या हातनं नको प्रसाद. हो हो, रातच्याला हिच्या हातानं वशाट बनवा. देव कोपला विपला तर केवढ्यात पडेल आपल्याला हे. लाले म्हणतात सगळे, तर राहू दे मग प्रसाद करायचा. अहो, देव काय एवढं दुबळ्या विचारांचा आहे का? मी मुखवटं रंगवलं दैत्याचं म्हणून लगेच कोपल? मी काय सगळं मनापासून नाही केलं, कर्तव्य म्हणून केलंय.
आणि आपल्या गावासाठी केलंय ना. देवाला एवढं पण कळत नसेल का? रंजना अक्का म्हणतात त्यात काय चुकीचं नाही. लाले तू नको बनवू प्रसाद, उगाच आमच्यावर देव कोपायचा. तुला आत्या समजावं ना ह्यांना. अगं, आता काय समजावू ग मी लाले? देवाच्या बाबतीत असं हट्ट करणं बरं नाही ग. देवाचं काम म्हणजे कसं जिथल्या तिथं झालं पाहिजे. आणि समजा तुझ्या हातनं काही चूक नाही झाली तर मी समजा गाव तुझ्यावरच खापड फोडत्यात. हे बघ, त्याच्यामुळे या प्रसादापासून ना लांबच राहिलेलं बरं बघतो. अय बसली काय अशी? उठ की आता. हा उठते, पण तुमच्यासाठी नाही, गावच्या भल्यासाठी. अय हळू की लागल ना. हा? आणि तुमचं काय ग? काम करा. लाले, काय झालं लाले? चक्कर येते का? ए जा जा, कोणते पाणी घेऊन या. बघितलं ना, मी म्हणलं होतं का नाही का देव कोपेन म्हणून. रंजे, बाई बडबड कमी कर की. किती बडबड करतीयस? घ्या आता माझ्या बडबडीचं पण त्रास होऊन राहिला तुम्हाला. बाई घरातल्यांना चांगलं सांगायला जावं ना तर मलाच बोलतेच. बघितलं ना, मलाच बोलतात. तरी सांगत होते का नका घेऊ ते दैत्याचे मुखवटे रंगवायचं काम अंगावर, पण नाही, कोणी ऐकलं नाही माझं. घ्या आता.